तुम्हाला माहित आहे का, मंदिराचा दरवाजा उघडाच लागतो असं काही नसतं. कधी कधी मन शांत, मिटलेले डोळे आणि आपल्या गणरायावरची पूर्ण श्रद्धा ही तुम्हाला त्यांचं दर्शन नक्कीच घडवून देते. तर नमस्कार मंडळी, मी राजन, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आपली गाडी वळली होती अष्टविनायक मधल्या पहिल्या गणपतीला, ते म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर. जेव्हा मी ही सिरीज चालू करायचं ठरवलं होतं तेव्हा बघितलं मंदिर तर बंद आहे, कारण तिथं रिनोव्हेशनचं काम चालू होतं. तिथल्या पायऱ्यांना नमस्कार केलो आणि स्वतःला बोललो, आता ठरलंय तर ही सिरीज चालूच करू. मंदिर बंद असेल तर मनापासून पूर्ण श्रद्धेने नमस्कार करून पुढे जाऊ. तिथे एवढी काही गर्दी नसल्यामुळे आपलं दर्शन निवांत झालं. वाटेत जाताना जरा काहीतरी खाऊया म्हणून कधी करवंद खायला घेतली. एवढी करवंद मस्त आणि गोड होती ते खाऊन झाली आपली गाडी निघाली पुढे, ते म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायकला. मोरगाव पासून हे मंदिर जवळजवळ 70 किलोमीटर लांब होतं आणि इथे पण रिनोव्हेशनचं काम चालू होतं. मी मनापासून नमस्कार केला आणि निघालो परत घरच्या वाटेने. निघताना मी मात्र खुश होतो, कारण लोक काहीतरी न करण्याचं कारण शोधतात, पण मी मात्र मंदिर बंद होतं तरी पण सिरीज स्टार्ट केली, कारण माझ्यासाठी महत्वाचं होतं ते म्हणजे स्टार्ट करणं, आणि ते मी केले. सो अशा प्रकारे हे अष्टविनायक मध्ये पहिले 2 गणपतीचं दर्शन मी असं पूर्ण केलं. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगतो पालीच्या बल्लाळेश्वर आणि महडचा वरदविनायकचं दर्शन कसं झालं. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करून ठेवा, कमेंट करून ठेवा आणि भावाला फॉलो तेवढं करायला विसरू नका.